न्यायालयामध्ये सर्व प्रेक्षकांचं स्वागत। विविध आरोग्य सेवा सुविधांचं डिजिटल आरोग्य करून देणं अशा विविध योजनांचे या ठिकाणी खासदार महोदयांचे लोकार्पण होते। त्याचबरोबर आजच्या या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित असणारे अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी सर यांचंही मनपूर्वक स्वागत। डॉक्टर प्रसाद पाटील, उपायुक्त उमेश बिरारी सर यांचं देखील मनपूर्वक स्वागत आणि आपणा सर्वांचंही मनपूर्वक स्वागत। उपायुक्त उमेश बिरारी सर यांचंही स्वागत करण्याची प्रसाद पाटील यांना विनंती आहे। ज्या विविध योजनांचा लोकार्पण होणार आहे, रिमोटद्वारे आपण या योजनांचं लोकार्पण करावं अशी सर्वात प्रथम खासदार महोदय आपल्याला विनंती आहे। रिमोट आपल्या समोरच आहे। सर्वात प्रथम पाळीव प्राण्यांची पेट केअर ठाणे अंतर्गत नोंदणी। पशुवैद्यकीय विभागामार्फत कुत्रे, मांजरी इत्यादी पाळीव प्राण्यांची नोंदणी पेट केअर ठाणे या सॉफ्टवेअरच्या माध्यमातून करण्यात येते। यामुळे लसीकरण, आरोग्य नोंदी आणि त्यांच्या मालकांची माहिती डिजिटल स्वरूपात एकत्रित राखता येईल अशी योजना आहे। त्याचं या ठिकाणी खासदार महोदयांच्या हस्ते लोकार्पण झालेलं आहे। या पुढची जी योजना आहे ती मध्यवर्ती औषधी भांडारगृह इथं औषध वितरण करण्यासाठी सॉफ्टवेअर डेव्हलप करणं आणि या सॉफ्टवेअरचं लोकार्पण खासदार महोदय आपण करावं अशी आपल्याला विनंती आहे। औषधी भांडारगृहातून सर्व आरोग्य केंद्र, प्रसूतीगृह आणि छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय इथं औषधांचं नियमित आणि वेळेवर वितरण करण्यासाठी आधुनिक सप्लाय चेन व्यवस्थेचा अवलंब करण्यात आलाय। यामुळे औषधांचा तुटवडा, औषधांची कालबाह्यता, तारीख इत्यादी बाबी टाळायला मदत होणार आहे। या पुढची योजना आहे मीनाताई ठाकरे आणि मुंब्रा प्रसूतीगृह या दोन ठिकाणी जीआयसी हाऊसिंग फायनान्स लिमिटेडच्या सीएसआर निधीच्या माध्यमातून सोनोग्राफी मशीन्स त्याचं लोकार्पण करावं अशी खासदार महोदयांना विनंती आहे। जीआयसी हाऊसिंग फायनान्स लिमिटेडच्या सीएसआर अंतर्गत 2 आधुनिक सोनोग्राफी मशीन्स प्राप्त झाली आहेत। गर्भवती महिलांची सोनोग्राफी आणि इतर निदान प्रक्रियेत त्यांचा उपयोग होणार आहे। मीनाताई ठाकरे आणि मुंब्रा प्रसूतीगृह या दोन ठिकाणी सोनोग्राफी मशीन्स उपलब्ध होत आहेत। या पुढच्या योजना आहे ती 2 ठिकाणी एक्सरे मशीन्स बसवण्यात आले। काजूवाडी आरोग्य केंद्र आणि शीळ आरोग्य केंद्र त्याचं आपण लोकार्पण करावं अशी आपल्याला विनंती आहे। काजूवाडी आणि शीळ आरोग्य केंद्र या 2 ठिकाणी एक्सरे मशीन्स बसवण्यात आले, ज्यामुळे हाडांचे एक्सरे, छातीचे एक्सरे आणि इतर निदान प्रक्रिया त्वरित आणि अचूकपणे करता येतील। आणि 5वी जी योजना आहे ती अर्थात 22 नागरी आयुष्मान आरोग्य मंदिरांचं लोकार्पण आहे। यामध्ये 68 नागरी आयुष्मान आरोग्य मंदिर मंजूर करण्यात आले, त्यापैकी 16 कार्यान्वित आहेत आणि आज 22 नागरी आयुष्मान केंद्रांचं या ठिकाणी खासदार महोदयांकडे लोकार्पण होत आहे। यामध्ये बाह्य रुग्णसेवा, मोफत औषधोपचार, गर्भवती मातांची तपासणी, मानसिक आरोग्यासाठी समुपदेशन, आवश्यकतेनुसार संदर्भ सेवा, आरोग्य जनजागृती कार्यक्रम अशा विविध सेवा या 43 नागरी आयुष्मान आरोग्य मंदिरामध्ये सुरू करण्यात आले। एका जोरदार टाळ्या वाजवूया या 5ही योजना लोकार्पण खासदार महोदयांनी केल्याबद्दल सर्वांना विनंती आहे की आपण आसनस्थ व्हावं। आणि या निमित्तानं खासदार महोदयांना विनंती आहे की या 5 योजनांच्या लोकार्पणाच्या निमित्ताने आपण सर्वांशी संवाद साधावा। नमस्कार। आज ठाणे महानगरपालिका सार्वजनिक आरोग्य विभाग यांच्या वतीने 5 नवीन योजनांचं उद्घाटन ऑनलाईन पद्धतीने या ठिकाणी होत आहे। नेहमीच ज्याच्यावर सर्वात जास्त टीका होते असा हा आरोग्य विभाग, परंतु जरी टीका होत असेल तरी खचून न जाता काम करणारी हा आरोग्य विभागाचा संपूर्ण स्टाफ, डॉक्टर्स आणि पूर्ण व्यवस्थापन टीम या ठिकाणी उपस्थित आहात। अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी, उपायुक्त उमेश बिरारी, त्याचबरोबर आरोग्य अधिकारी प्रसाद पाटील
मध्यवर्ती औषध भंडारगृह औषध वितरणाकरता सॉफ्टवेअर, जीआयसी हाऊसिंग फायनान्स लिमिटेडच्या वतीने CSR मधून 2 सोनोग्राफी मशीन, 2 ठिकाणी एक्सरे मशीन आणि नागरी आयुष्यमान आरोग्य मंदिराचं लोकार्पण हा खूप चांगला उपक्रम केंद्र सरकारच्या माध्यमातून आपण राबवतो. अगदी रेग्युलर जे काही ट्रीटमेंट असतात, खोकला असेल, ताप असेल, अतिसार असेल, याच्यावरती औषधोपचार, बाह्य रुग्ण सेवा, समुपदेशन असं संपूर्णपणे लोकांच्या दारापर्यंत जाऊन सुविधा देण्याचं काम ठाणे महानगरपालिकेचा आरोग्य विभाग करतोय. आणि त्याचबरोबर पाळीव प्राण्यांसाठी पेट केअर ठाणे अंतर्गत लसीकरण, आरोग्य नोंदी ही संपूर्ण त्याचं लेखाजोखा आपण महापालिकेच्या माध्यमातून ठेवण्याचा प्रयत्न करतोय. पेट केअर किंवा पाळीव प्राण्यांचा जो काही विभाग आहे, प्राणी बिरारी सर आहेत, या ठिकाणी माळवी साहेब आहेत, त्यांचा स्टाफ फार कमी दिसतो मला. कारण ज्यावेळी नागरिक तक्रार करतात किंवा त्यांच्याकडे कर्मचारी वर्गच नाहीये, आपल्याला ते डिपार्टमेंट थोडंसं चांगल्या पद्धतीने करावं लागेल. आपण जेव्हा इतर डिपार्टमेंटमध्ये कंत्राटी पद्धतीवर जशी माणसं घेतो तशी त्या डिपार्टमेंटमध्ये माणसं घ्यावी लागतील. आणि महानगरपालिका म्हणून काही गोष्टी तुमच्या लक्षात आणून देऊ इच्छितो. किती खरं खोटं मला माहिती नाही, परंतु काही प्रायव्हेट संस्था आपल्या डॉक्टर मॅडमला कल्पना असेल नसेल किंवा कल्पना असून आपण दुर्लक्ष करत आहात, डिपार्टमेंट दुर्लक्ष करतंय की मला माहित नाही, परंतु काही प्रायव्हेट काही हॉस्पिटल्स असतील प्राण्यांची किंवा त्याचं निर्बीजीकरण करणारी काही लोक असतील, ठाण्यात येऊन मग ते श्वान असतील, इतर काही प्राणी असतील, ते घेऊन जातात. देवनार वगैरे या ठिकाणी 5-5, 10-10 दिवस ते ठेवले जातात आणि त्याकरता त्यांनी माणसं नेमलेली आहेत. काही मुली आहेत, उत्तर भारतीय ही टोळी आहे. कधी कधी ते श्वान परत आणले जातात, कधी आणले जात नाहीत. आणि आपण ज्या पद्धतीने म्हणतो की अवयव ट्रान्सफर, अशा पद्धतीचं काम काही टोळ्या या ठाणे शहरात करतोय. हे फार चुकीचं आहे. बेवारस भटक्या कुत्र्यांच्या संदर्भात हे सर्व काम सुरू आहे आणि त्याचा जर कोणी फॉलोअप केला तर त्याला बऱ्याच ठिकाणी फोन येतात त्या व्यक्तींना. त्यामुळे याकडे ठाणे महानगरपालिकेने आपल्या डिपार्टमेंटने लक्ष द्यायला पाहिजे. काल परवाच माझ्याकडे काही तक्रारी आलेल्या आहेत. मी सीपींकडे सुद्धा तो अर्ज देणार आहे, परंतु आपलं डिपार्टमेंट हे सावध राहायला पाहिजे. बाहेरच्या लोकांना आपण कायदेशीर परवानगी नाहीये, परंतु माणसं नेमलेली आहेत आणि ती माणसं, काही मुली आहेत, काही लोक आहेत, ते श्वान पकडून नेले जातात, अँब्युलन्स आणली जाते, कधी कधी परत आणतात, कधी आणत नाहीत. परंतु ऑर्गन ट्रान्सफरचं जे प्राण्यांमध्ये ते खूप चुकीचं काम सुरू आहे. त्याकरता महानगरपालिकेने लक्ष द्यावं. मॅडम, आपला स्टाफ कमी आम्हाला माहित आहे, परंतु हे चुकीचं काम आहे आणि जे सुरू आहे ठाण्यामध्ये त्यावर आपण बंधन घालणं गरजेचं आहे. महानगरपालिकेने आपण सगळे महापालिकेचे काम करणारे आपण सर्व मंडळी आहात. त्याच्यामध्ये काही परमनंट स्टाफ असतील, काही कंत्राटी कर्मचारी असतील, काही एनएचएम असेल. तुमचे सगळ्यांचे प्रश्न मला माहीत आहेत. मी स्वतः त्याचा फॉलोअप व्यक्तिशः करत असतो. महानगरपालिका आपली आहे आणि त्या पद्धतीने आपण सेवा द्या. तुमचे प्रश्न सोडवण्याचा आम्ही प्रामाणिकपणे प्रयत्न करू, एवढंच या ठिकाणी बोलतो. आणि महापालिका जो काही चांगल्या पद्धतीने लोकांपर्यंत लोकांची सेवा देण्याचा प्रयत्न करता, तुम्हा सगळ्या अधिकाऱ्यांचे मी या ठिकाणी स्वागत करतो. तुमचे आभार मानतो नागरिकांच्या वतीने. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. खासदार महोदयांना विनंती आहे, ज्या जीआयसी हाऊसिंग फायनान्स लिमिटेडच्या CSR निधीतून आपल्याला 2 सोनोग्राफी मशीन्स प्राप्त झाली आहेत, जी मीनाताई ठाकरे आणि मुंब्रा प्रसूतीगृह या ठिकाणी आहेत, त्या
जीआयसी हाऊसिंग फायनान्सचे प्रतिनिधी विकी अडतानी या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांना विनंती आहे कृपया आपण मंचावरती यावं आणि जीआयसी हाऊसिंग फायनान्सच्या प्रती आम्ही ठाणे महानगरपालिका जी कृतज्ञता व्यक्त करतोय, आपला सन्मान प्रातिनिधिक स्वरूपामध्ये करतोय, तो सन्मान आपण स्वीकारावा अशी विनंती आहे. विकी अडतानी यांच्यासाठी म्हणजे अर्थातच जीआयसी हाऊसिंग फायनान्स लिमिटेडसाठी जोरदार टाळ्या वाजवूया. त्यांचं मनपूर्वक अभिनंदन आणि आपलं सहकार्य आम्हाला यापुढेही कायम स्वरूपात मिळत राहील असं अशा आशा या निमित्तानं व्यक्त करतो. आपले मनपूर्वक धन्यवाद आणि उपस्थित सर्व मान्यवरांचे मनपूर्वक आभार. सन्माननीय खासदार महोदय आवर्जून आपल्या वेगवेगळ्या कार्यक्रमातून आजच्या या